लखन, तुला आज कटू सत्य सांगतो. आपल्या पूर्वजांनी जर शेतीबरोबर शहरात एखादा जोडधंदा टाकला असता, एखादा व्यवसाय केला असता, तर आपल्या पिढीला खूप हलकं केलं असतं. खूप हलका केला असतं दादा. पण नाही, बाजीवर चादर टाकून चिल्लम फुकण्याचं काम फक्त त्यांना उरलेलं होतं. फुरसत मिळाली नाही. फुरसत मिळालीच नाही. आणि दुसरा शोक म्हणजे 10 लाख रुपये खर्च झाले तरी चालेल, पण सीट आपली निवडून आली पाहिजे. शेती विकली गेली तरी चालेल, पण सीट आपली निवडून आली, माणूस आपला निवडून आला पाहिजे, हे त्यांचं शोक. आणि महाराष्ट्राबाहेरून लोक आले, त्यांनी हात जोडले आपल्या पूर्वजांचे, पाया पडले आणि व्यवसाय चालू केला, धंदा चालू केला. 10 बाय 10च्या खोलीतून आज ते मॉलमध्ये पोहोचले. आणि आज आपलेच मुलं त्यांच्याकडे 5-6 हजारानं काम करणार त्यांच्या घरात, त्यांच्या दुकानात त्यांच्याकडे काम करायला. आणि आज जर आपण आपल्या म्हाताऱ्याला हे गोष्ट सांगितली तर एवढीच खाज आहे, तर टाकणं धंदा समोर आपल्याला असं उत्तर आहे. टाकणं वडापावची गाडी, टाकणं धंदा, टाकणं वडापावची गाडी. मग मला सांग, तू एवढं शिक्षण घेतलं आणि वडापावची गाडी टाकली, काय फायदा शिक्षणाचा? काय फायदा तुझ्या शिक्षणाचा? काही. बरं ठीक आहे, तू जबरदस्तीनं वडापावची गाडी टाकली, तर मला सांग, हे बुट्ट तुला पोरगी देणार आहे का? नाही देणार. त्याला शेती पाहिजे, त्याला नोकरी पाहिजे. आणि तू जर त्याच्याकडे त्याची पोरगी मागायला गेला तर समोरून म्हणते तुझ्याकडे शेती आहे का? आपण म्हटलं हो तर म्हणते पुरी शेतीत जात नाही. तर आजची हे सत्य परिस्थिती आहे. 10 बाय 10ची खोली विकत घेणं तर सोड मार्केटमध्ये, आज कोणी तुला भाड्यानं सुद्धा देत नाही. कारण महाराष्ट्राबाहेरून लोक येऊन महाराष्ट्राला स्वतःचं घर बनवलं ते. आणि आपण जिथं जन्म घेतला, आपल्या म्हाताऱ्यांनी जिथं जन्म घेतलं, ते आज फक्त आपण तिथं भाड्यानं राहतो. आणि हे गोष्ट त्यांना नाही, ही गोष्ट आपल्याला समजते. कारण ज्याची जळते त्यालाच कळते. आणि ही गोष्ट सत्य आहे, पण त्यांना कडू वाटते. ही गोष्ट अंतिम सत्य आहे. आज त्यांनी शेती विकून खाल्ली, त्यांना घर विकून खाल्ला. खेड्यापाड्यातच आपण पडून आहोत. आणि लोक आज करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमून बसली, लाखोंची गाडी जमून बसली, सोने चांदी नाणे सर्व जमून बसले. आज आपण सोनं जर घ्यायला गेलो तर एवढे रेट आहे सोन्याचे, तर विचार बी नाही करू शकत. आणि त्यांच्याकडे ते त्यांच्या तिजोरीत पडलेलं आहे. तर म्हणून म्हणतो, ज्याची जळते त्यालाच कळते.